डोळ्यातून अश्रू येत होते। भगवान महादेव काय करू आता मी किती कपटी आहे, किती पापी आहे की माझा भक्त माझा आराध्य अपवाने दिलेला आहे। देवा माझ्यासारखा आता कुठलाच असा पापी नाही या भूतलावर, या ब्रह्मांडामध्ये पापी कोणीच नाही माझ्यासारखा। आता हे पाप मी कुठं भोगू? भगवान संत सदाशिव परमात्मा सांगतात, नारदा जा तू तुझ्या देवा आराध्य दैवताकडे जा, क्षमा याचना कर। महर्षी नारद ऋषी भगवंताकडे गेले आणि त्या भगवंताकडे हात जोडून, हे शेष नयना, हे गजेंद्र वदना, हे पंचदश नयना, हे भवभंजना, देवा मला क्षमा कर। मी माझ्या अहंकाराच्या वृत्तीने, गर्वाच्या वृत्तीने काही अपशब्द बोललेला आहोत। मी शापवाणी तुला दिलेली आहे, परंतु देवा ही शापवाणी मला परत करता येत नाही। मी एवढा पापी, एवढा अघोर असा पापी आहे की माझ्याच देवाला मी शाप दिलेला आहे। देवा हे पाप मी कुठं भोगू? भगवान श्री विष्णू तिच्यात तुझं काही चुकलेलं नाही, तुझा एवढा अहंकार। भगवान श्री विष्णू नरनारायण म्हणतात, नारदा याच्यासाठी एकच पर्याय आहे, तो पर्याय म्हणजे तू कैलासावर जा, त्या सांब सदाशिवाची भेट तू घे आणि ज्या सांब सदाशिवांनी जे तुला सांगेल तेच तू कर आणि त्या पापातून तू मुक्त होशील। महाराज भगवंत शापवाणी खरी ठरावी म्हणून भगवंतांनी अशा लीला केलेल्या आहेत। ज्या त्रेतायुगामध्ये महर्षी नारद ऋषींची शापवाणी खरी ठरावी, माझ्या भक्ताची शापवाणी खरी ठरावी म्हणून भगवंतांनी अवतार त्या त्रेतायुगात प्रवेश केला। ज्या वेळेस रावणानं सीता माता पळून नेली, हरण करून, त्यावेळी माझा देव परमात्म्याला कामी पडलेला नाही, फक्त एकच अशी आहे ती म्हणजे वानरसेन आहे। अवतार घेतलेला ही शापवाणी आराधना सांगितली आहे। म्हणून महर्षी नारद ऋषी कैलासावर गेले, जगाचा मालक सांब सदाशिव परमात्मा नारदांना त्या केलेला आहे। मग नारदासारखं एवढं आपण तो पाप केलं नाही, त्या देवतांसारखं आपण पाप केलं नाही, परंतु आपण त्या पापातून मुक्त कसं व्हावं हे शिव महापुराण सांगते। एवढं त्या पापातून मुक्त होण्यासाठी फक्त कारणीभूत एक शिवनामस्मरण आहे। जेवढं मुखामध्ये मनुष्याच्या नामस्मरण होईल त्या पापातून, देवा मला कधीही अशी दुर्बुद्धी येऊ देऊ नका उपजवणारा येणार, कारण विनाशकाले विपरीत बुद्धी, तरी त्याच्या मनामध्ये जर बुद्धी विरुद्ध झाली तर त्याचा नाश कारणीभूत ठरत असतो। म्हणून हे शिव महा सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे, मग काय होणार? सुखामा झाले दैतायाचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया। त्या भगवंताचा संग आपल्याला घडलेला आहे आणि जसा त्या भगवंताचा संग, त्या भगवंताच्या सानिध्यामध्ये आपण आलो तर ते दुःख उद्वेग पळून जाते। मग कशाची चिंता करता, कोणाची चिंता करता? इथं आल्यावरही तुमचं जर मनस्थिती जर बरोबर नसेल तर मग शिव आराधना ऐकून, शिव ऐकून, शिवकथा ऐकून काय उपयोग आहे?
तुम्हाला सुख संपत्ती तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखासी पात्र होईचे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका ज्या संतांच्या तुम्हाला जर सानिध्यामध्ये सर्व आपण सुख वाढत आहोत असे संत आपल्या विदर्भामध्ये होऊन गेलेले आहेत आणि ते संतांचं चरित्र तुम्ही पाहिलंच आहे ज्या संतांनी आपल्याला कुठल्या मार्गाने आड मार्गाने तुम्ही जाऊ नका आणि हे शिवपुराण आड मार्गाने नेण्यामध्ये ज्या सांब सदाशिवांनी आपल्या भक्ताची परीक्षा पाहिली महादेवही आपली परीक्षा पाहतो आणि त्या परीक्षेत जर मनुष्य उत्तीर्ण झाला की तो महादेव साक्षात दर्शन देतो देव पहाची वस्तू नाही महाराज आणि देव कोणाला भेटलाही नाही परंतु साधू संतांना तो देव भेटला आणि त्या साधू संतांचं वर्णन आहे वंदनीय महाराजांनी सांगितलं माणूस द्या मज माणूस द्या भीक मागता प्रभू दिसला माणूस मागितला परंतु देव दिसला परंतु महाराज देव नावाची वस्तू आहे ती अनुभवाची वस्तू आहे अनुभव संत देवा